नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर विरोधात तीव्र संताप सध्या बघायला मिळतोय। या प्रकरणात मोटेगावकर बडा मासा असल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्यभर मोटेगावकर क्लासेस बाहेर आंदोलनं केली जात आहेत। बघूयात। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक झाल्यानंतर त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय। नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर बडा मासा असल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे त्यानं मुलासाठीच पेपर विकत घेतल्याचा जबाब सीबीआयला दिल्याचीही माहिती आहे। मात्र त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत केलेल्या खेळानंतर त्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। राज्यभरात मोटेगावकरच्या क्लासेस बाहेर आंदोलन करण्यात येत आहे। लातूर इथल्या शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेस समोर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी काही कार्यकर्त्यांकडून क्लासेसच्या बोर्डवर अंडीही फेकण्यात आली। कोल्हापुरातील मोटेगावकर आरसीसी क्लासेस समोर ठाकरे शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। मोटेगावकर क्लास पुन्हा सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। तर दुसरीकडे अनेक पालक क्लासेस कधी सुरू होणार, भरलेल्या पैशांचं नेमकं काय होणार, पैसे परत मिळणार का, असे अनेक प्रश्न घेऊन क्लासच्या समोर दाखल झाले होते। इतकंच नव्हे तर ज्या पालकांनी आपल्या मुलांना क्लासमध्ये ॲडमिशन घेऊन दिली त्यांच्या डोळ्यात पाणी देखील पाहायला मिळालं। जे नीटची पेपरफुटी झाल्या त्यात 25 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळले, त्यामुळे या मोटेगावकरला योग्य ती कारवाई करून त्याच्यावर आम्ही युवासेनेच्या वतीने इशारा देतो की इथून पुढे मोटेगावकरचा कुठलाही क्लास या कोल्हापूरमध्ये चालू देणार नाही। त्यांच्या ऑफिस पण बंद आहेत बाबा, पटकन तिथले पैसे घेऊन आम्ही दुसरीकडं घालून दुसऱ्या क्लासला पैसे देऊ आणि दुसरे क्लास पण काही तयार होणार नाहीत की बाबा तुमचं तिथलं मॅटर मिटल्यानंतर ते फी आमच्याकडे इकडं आणून भरा। आणि एवढे आत्ता 40,000 रक्कम भरलेली आहे आणि परत दुसरीकडं कमीत कमी 40 ते 50,000 रुपयेच घेतात। एवढे आम्ही पैशाची जुळणा करायची कशी, हा प्रश्न आमच्या पुढे आहे। मागणी काय तुमची? माझं मागणं एवढंच आहे की हा जो क्लास आहे तो रेग्युलर 1 तारखेपासून चालू व्हावा, अन्यथा जे आंदोलनकर्ते आहेत यांनी माझे जे लोकांनी जे पैसे घेतलेले आहेत ते परत मिळवून देण्यास मला मदत करा। अकोल्यात देखील संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आलंय। अकोल्यातील मोटेगावकरच्या क्लास समोर घोषणाबाजी करत बोर्डावर शेण फेकण्यात आलं। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। राज्यभरात मोटेगावकरच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत, तसंच त्याच्या क्लासेस बाहेर देखील आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत। त्यामुळे संभाजीनगरात मोटेगावकर क्लासेसच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला। एकीकडे पैसे देऊन नीटचा पेपर विकत घेण्यात आला, त्यामुळे देशाची शैक्षणिक व्यवस्था किती कमकुवत आहे याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे। तर दुसरीकडे नीटचा पेपर फुटल्यानंतर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे आता या प्रकरणातील दोषींविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।